त्यामुळे जयशच्या या कबुलीनंतर पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आलेला आहे। भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील उंच पर्वत रांगांमध्ये लष्करी तळांवर प्रतिकूल परिस्थितीत आपले जवान देशाच्या रक्षणासाठी सज्ज आहे। सध्याच्या युद्धसदृश्य परिस्थितीमध्ये एलओसीवरील दुर्गम पर्वतांच्या टोकावर जवानांच्या तुकड्याही वाढवण्यात आल्यात। गुलमर्ग सेक्टरमधील पर्वतांच्या तिन्ही बाजूने पाकिस्तानच्या सीमा आहेत, जिथे दररोज दोन्ही बाजूंकडून गोळीबार केला जातोय। याबद्दलच अधिक माहिती सांगतायत आमचे प्रतिनिधी उदय जाधव। आता आपण आहोत एलओसी जवळच आणि आपण इथे माझ्या मागे बघत असाल की आर्मीच्या गाड्या जी आहेत त्यांची मूवमेंट जी आहे ती इथे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। कारण हा जो भाग आहे अतिशय अतिसंवेदनशील भाग आहे। आज संपूर्ण भागामध्ये जे रस्ते ते सर्व बर्फाने झाकलेले आहेत। इथे येण्या जाण्यासाठी सुद्धा खूप मोठी अडचण आहे आर्मीच्या गाड्यांना। इथे आर्मीच्या गाड्यांची जी काही मूवमेंट होते त्यांना खूप मोठी अडचणीचा सामना करावा लागतोय, कारण बर्फातून त्यांना मार्ग काढावा लागतोय। आपण समोर बघत असाल एक गाडी जी आहे ती अडकलेली आहे आणि समोर वरच्या बाजूला जी आहे ती आर्मीचा एक मोठा बेस कॅम्प आहे आणि याच बेस कॅम्पवरती या सर्व आर्मीच्या जवानांना जायचं असतं आणि मोठ्या प्रमाणात आर्मीची जी कुमक आहे ती वाढवण्यात आली आहे। अतिरिक्त तुकड्या ज्या आहेत त्या सीमेवरती तैनात करण्यात आलेल्या आहेत। आपण इथे समोर बघत असाल की अशाच अगदी वाईट परिस्थितीमध्ये त्यांना मार्ग काढत निघावा लागतो आणि आपल्या देशाची सीमा जी आहे त्याचं संरक्षण जे आहे ते या सर्व जवानांना करावं लागतं। कारण येण्या जाण्यासाठी जिथे अशा प्रकारे त्यांना अडचणीचा सामना करावा लागत असेल तर निश्चितच त्यांना वरती या संपूर्ण बर्फवृष्टीमध्ये सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि याच कंडिशनमध्ये हे सर्व जवान जे आहेत आपल्या देशाची रक्षा करत असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, गुलमर्ग सेक्टर। आपण बघितलं की किती खडतर परिस्थितीमध्ये आपले जवान देशाची सुरक्षा करतायत। खरंच या सगळ्या जवानांना सलाम करायला हवा।